अर्जुन आणि तन्वी दोघं तरुण, खूप हुशार, महत्त्वाकांक्षी, जिद्दी आणि एकमेकांचे कट्टर विरोधक. कारण दोघंही एकच व्यवसाय करत होते. दोघंही आपापली कंपनी बिझनेसमध्ये नंबर 1 पोझिशनवर राहील यासाठी धडपडत होते. त्या दोघांत सतत स्पर्धा चालायची. इंग्लंड, अमेरिका, रशिया या देशातील मोठी मोठी कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी दोघांची स्पर्धा होती. तन्वीचं कॉन्ट्रॅक्ट कधी अर्जुन मिळवायचा, तर कधी अर्जुनवरती तन्वी मात करायची आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवायची. दोघेही सतत एकमेकांना चॅलेंज द्यायचे आणि यावर्षीचा बिझनेस ऑफ इयरचा अवॉर्ड दोघं स्पर्धक म्हणून उतरले होते. बिझनेस ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. मागच्या वर्षीचा हा अवॉर्ड अर्जुनला मिळाला होता आणि अर्जुनला पूर्ण कॉन्फिडन्स होता की याही वर्षी तो अवॉर्ड त्यालाच मिळणार. तन्वीलाही तसाच विश्वास होता. अँड द अवॉर्ड इज गोज टू मिस तन्वी सुभेदार. आणि त्याचा चेहरा पडला. पुन्हा एकदा तिने त्याला मात दिली होती. तन्वीने हसून अवॉर्ड स्वीकारला. दुसऱ्या दिवशी सर्व पेपरवरती पहिल्या पानावर तिच्याच बातम्या होत्या. टीव्हीवरती सुद्धा तीच झळकत होती. एक स्त्री असून सुद्धा ती या व्यवसायात खूप प्रगती करत आहे याबद्दल तिचं कौतुक होतं. त्यानं सर्व पेपर फेकून दिले. टीव्हीचा रिमोट फेकून दिला. स्त्री असल्याचा फायदा होतोय तिला, हेच त्याला वाटत होतं. अर्जुन फार अहंकारी, पुरुषत्वाचा गर्व असणारा मुलगा होता. आता तिने एक सक्सेस पार्टी ठेवली होती. सर्वांप्रमाणेच अर्जुनला सुद्धा निमंत्रण होतं. त्याची इच्छा नव्हती जायची, पण तो नाही गेला तर मीडियावाले उगीचच या गोष्टीची बातमी करतील, म्हणून तो पार्टीत गेला. ती सगळ्यांचं स्वागत करत होती. त्याला पाहून हसून वेलकम मिस्टर अर्जुन असं म्हणाली आणि तिला पाहून त्याला आणखीन राग आला. तो खूप दारू प्यायला. ती मित्रांशी मैत्रिणींशी हसून खेळून एन्जॉय करत होती. त्याचा पराभव अर्जुनच्या जिव्हारी लागला होता. तिला मात्र याची कल्पना नव्हती. बिझनेस म्हटलं की असं चालतंच, त्यात अप अँड डाऊन होतच राहतात. अर्जुनला मात्र कायम जिंकायची सवय होती. हरणं माहीतच नव्हतं. आणि अचानक तो दारूच्या नशेत जाऊन माईक हातात घेऊन एक अनाऊन्समेंट करतो. मिस तन्वीने हा अवॉर्ड जिंकला आहे, पण त्यांना तो फक्त एक स्त्री आहे म्हणून मिळाला आहे. तन्वीला त्याचा खूप राग येतो. ती म्हणते, असं फक्त तुम्हाला वाटतं मिस्टर अर्जुन, मला माझ्या कर्तबगारीने मिळाला आहे अवॉर्ड. अर्जुन आता काय बडबडत होता हे त्यालाच कळत नव्हतं आणि तो तिला एक चॅलेंज देतो. पुढच्या आठवड्यात एक मोठं प्रोजेक्ट लॉन्च होणार आहे. जर हे प्रोजेक्ट तू मिळवलं तर मी माझी कंपनी तुझ्या नावे करणार, आणि जर हे प्रोजेक्ट मी मिळवलं तर तू तुझी कंपनी माझ्या नावे करायची आणि मी म्हणेल ते ऐकायचं. बोल, आहे का कबूल? त्याचं हे बोलणं ऐकून सर्वांना धक्का बसला. इतकी अटीतटीची स्पर्धा कशासाठी? अर्जुनला वेळ लागलं होतं का? तन्वीलाही खूप मोठा धक्का बसला होता. ती विचार करते आणि मनात काहीतरी ठरवून हो म्हणते. आता त्याच्या या चॅलेंजची बातमी सगळीकडे पसरली. सगळ्यांनाच उत्सुकता होती की आता हे प्रोजेक्ट कोणाला मिळणार. दोघेही प्रेझेंटेशनची जीव तोडून तयारी करतात आणि साम दाम दंड भेद वापरून अर्जुन ते प्रोजेक्ट मिळवतो. तो तिला त्याच्या चॅलेंजची आठवण करून देतो. तन्वी त्याच दिवशी तिची कंपनी बंद करते आणि त्याच्या नावे करते. आणि पुढे तो म्हणतो, आता तू मी म्हणेल ते करायचं. आता मी कंपनी तर केली तुझ्या नावे आणि मी पुन्हा नाव्याने सुरुवात करीन. मग अजून तुला काय हवं आहे? अर्जुनला वाटतं की ही खूप जिद्दी आहे. पुन्हा नाव्याने दुसरी कंपनी उघडून पुन्हा माझी स्पर्धक होईल. त्याला त्याचा एकही स्पर्धक शिल्लक ठेवायचा नव्हता. इतर कोणाच्यातही एवढी हिंमत नव्हती जी तिच्यात होती त्याला टक्कर द्यायची. आणि तन्वीला कायमचं संपवण्यासाठी तो तिला म्हणतो, तू माझ्याशी लग्न करायचं. ती चकित झाली. तो असं काही बोलेल हे तिला वाटलं नव्हतं, पण अटीप्रमाणे तिला हे करावं लागणार होतं. आज त्या दोघांचं लग्न झालं. सुहागरात होती. ती त्याची वाट पाहत होती. तो दारू पीत बसला होता. खूप रात्र झाली आणि ती झोपी गेली तशीच. आणि तो रात्री केव्हा तरी रूममध्ये आला. त्याला ती दिसली. आता ती त्याची पत्नी होती, प्रतिस्पर्धी नव्हती. ती नववधूच्या वेशात खूप सुंदर दिसत होती. तिचं रूप पाहून तो तिच्याकडे गेला. तो तिला जवळ घेतो. तिच्या उघड्या नाभीवरून अलगद बोटे फिरवतो. त्याच्या स्पर्शाने ती दचकली. त्याला तिच्या इतकं जवळ पाहून गोंधळली. तो तसंच तिला आलिंगन देत तिच्या मानेवर किस करतो. तिचं शरीर कंप पावत होतं.
घाम फुटला होता तिला. तो खूप हँडसम होता, तीही खूप सुंदर. आता तो तिच्या ओठांवर ओठ ठेवणार होता. तिने डोळे मिटून घेतले आणि अचानक विचित्र हसत म्हणाला, शेवटी मीच जिंकलो. तुला मी संपवलंच ना. आता मला कोणीही टक्कर देणार नाही, असा तो बडबडत होता. ती अवाक होऊन पाहत होती. म्हणजे त्याने तिच्याशी लग्न केलं ही त्याची एक चाल होती. तो तिच्यावर प्रेम करत नव्हता, अजूनही तिरस्कार करत होता आणि कधीपर्यंत करेल काय माहीत. पहिल्याच रात्री त्याने तिचा अपमान केला. तिला कायम कमी लेखायचा तो, पण ती तरीही शांत सगळे सहन करत होती. त्याला वाटायचं ती चिडेल, ओरडेल, अस्वस्थ होईल. तिची अस्वस्थता पाहून त्याला खूप आनंद होणार होता, पण यातलं काही घडत नव्हतं. तो जिंकूनसुद्धा हरला आहे असं त्याला वाटत होतं. मग एके दिवशी ती बेडरूममध्ये होती. तो तिच्या जवळ जाऊन तिचा जोरात हात धरतो. तिला खूप दुखत होतं. काय करतोस तू? हे सोड, मला दुखत आहे. तुला दुखावं म्हणूनच मी हे करतोय. तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडत नाही म्हणून तो तिला शारीरिक त्रास देत होता. तिचा हात लाल झाला होता. तू यासाठी केलंस का लग्न? हो. कोणताही पुरुष माझ्याशी स्पर्धा करायला घाबरत होता. तू मात्र स्त्री असून मला चॅलेंज देत होती. आता तू फक्त माझी बायको म्हणून राहायचं. पण तू कुठे नवऱ्यासारखा वागतोस? नवराच आहे मी. फक्त मी तुझ्यावर प्रेम करत नाही, तिरस्कार करतो. पण का? आता तर तुझ्या मनासारखं झालंय ना, तरी तू का खुश नाहीस? याचं उत्तर मात्र त्याच्याकडे नव्हतं. का मी खुश नाही? आता ती त्याच्या घरात रमली होती. सगळं सोडून फक्त त्याची पत्नी म्हणून जगत होती. पैसा, पावर, सत्ता सगळं गेलं. त्याचा तिला पश्चाताप नव्हता. तीही जिद्दी होती, पण लग्न झालं आणि ती पूर्ण बदलली होती. त्याला तिची जुनी ओळख पुसून फक्त मिसेस तन्वी अर्जुन देसाई इतकीच तिची ओळख ठेवायची होती. पण तीच समाधानी होती त्यातही. पण नेमकं हेच त्याला आवडत नव्हतं. तिचं समाधान त्याला बघवत नव्हतं आणि म्हणून तो तिला पती सुख देत नव्हता. निदान माझ्या विरहाने तरी ती झुरेल, दुःखी राहील, मला शरण येईल म्हणून तो तिला आता अशा प्रकारे छळत होता. एकदा जेवताना आजचा मेनू खाऊन तर तो खूप त्याला आवडला. पहिल्यांदाच तो इतका रुचकर पदार्थ खात होता. आणि जेव्हा त्याला कळलं की तो तन्वीने बनवला आहे, तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. असंच आश्चर्य त्याला तेव्हा वाटलं होतं जेव्हा ती मंदिरात आरती म्हणत होती आणि तिचा आवाज त्याला आवडला होता. किती कर्तबगार होती ती, तरीसुद्धा सुसंस्कारी होती. त्यानं त्रास दिला तरी ती त्याला कधी उलटून बोलली नाही. ती खूप सुंदर होती, पण तो तिच्या नकळत तिला पाहायचा. तिचे नाजूक गुलाबी ओठ त्याला आवडत होते. दोघेही एकाच बेडवर झोपायचे, पण अंतर ठेवून. तो वाट पाहत होता की हे अंतर तिनं दूर करावं, कारण मी जिंकलो आहे आणि त्याने पहिल्या रात्री तिचा अपमान केला होता म्हणून ती स्वतः पुढाकार घेणार नव्हती, कारण ती दुखावली होती. जेव्हा त्याला तिच्याबद्दल प्रेम वाटेल तेव्हा बघू. तो समोर मात्र तिच्याशी दुष्टपणे वागायचा. कुठल्या मातीची बनली आहे ती हेच त्याला कळत नव्हतं. आणि एक दिवशी न्यूजपेपरमध्ये एक फोटो त्याला दिसतो. एका पार्टीमध्ये ती एका मुलाला खेटून उभी होती आणि त्याचा हात तिच्या खांद्यावर. न्यूजपेपरवाल्यांनी नेमका तोच फोटो घेतला होता आणि त्याला तिचा खूप राग आला. तो तिच्या तोंडावर पेपर फेकतो आणि विचारतो, हे काय आहे? बाहेर जाऊन अशी रंग उधळतेस का? तिला कळत नाही की तो का असं म्हणत आहे. मी तुला पती सुख देत नाही म्हटल्यावर आता तू ते सुख बाहेर जाऊन शोधत आहेस. तू बॉयफ्रेंड बनवले आहेस. आणि ती तो पेपर बघते आणि सर्व प्रकार तिला समजतो. मी असं काही केलं नाही. तो मुलगा कोण आहे? तुला काय करायचं आहे? तो माझा कोणीतरी लागतो. कोणीतरी म्हणजे कोण? सांग ना. कोण लागतो तुझा? तुझा यार आहे ना? मी हे तुला का सांगू? तू तरी माझा कोण लागतोस? आता ती त्याला इतक्या दिवसात पहिल्यांदा उलटून उत्तर देत होती, कारण तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. मी नवरा आहे तुझा, असं म्हणून तो तिला भिंतीसोबत दाबतो आणि तिच्या तोंडाजवळ तोंड घेऊन बोलतो, तू कोणाच्याही इतक्या जवळ गेलेली मला चालणार नाही, समजलं? त्याचं ते रूप पाहून ती खूप चिडली. एके दिवशी त्याला ती पुन्हा कुणालसोबत दिसली. तिचा हात त्याच्या हातात होता. ती नाराज होती आणि तो तिला समजावत होता. तिच्या खांद्यावर हात ठेवून थोपटत होता आणि अर्जुनचा पारा चढला. तो तिला हाताला धरून गाडीत बसवतो. घरी घेऊन येऊन तिला खूप ओरडतो. तुला तो जास्त आवडत आहे ना? तुझा तो प्रियकर नक्कीच आहे. किती निर्लज्ज बाई आहे तू. नवरा असताना बाहेर शेण खातेस. तिला त्याचा खूप राग येतो. तोंडाला येईल ते बोलू नकोस. मी काही केलं नाही. एका परपुरुषाच्या हातात हात घालून बसते, त्याला मिठी मारते आणि तरीही काही नाही केलं म्हणते. कुठे कुठे हात लावतो तुला तो? इथे इथे.
असं म्हणून तो तिच्या गालाला कमरेला स्पर्श करतो. ती त्याला दूर ढकलत होती. शांत हो, लांब हो. तिला त्याचा राग आला होता. का? माझा स्पर्श नाही आवडत का तुला? त्याचा आवडतो ना. कुणालचा तिला फोन येतो. तू बरी आहेस ना? त्याने तुला काही केलं तर नाही ना? खूपच चिडका बिब्बा आहे तुझा नवरा. पण खरं सांगू, तो तुला माझ्यासोबत पाहून जल्लस होत आहे. म्हणजे तो नक्कीच तुझ्यावर प्रेम करत आहे. हो रे, हे मला माहीत आहे, पण त्याचा अहंकार त्याला ते मान्य करू देत नाही. आता अर्जुन कामानिमित्त अमेरिकेला गेला होता. तिचा बर्थडे होता. पुन्हा भारतात गेल्यावर एक मोठी ग्रँड पार्टी द्यायची असा त्याचा बेत होता. म्हणजे अख्ख्या जगाला कळेल की ती फक्त माझी बायको आहे. आता तिची जुनी ओळख पूर्ण पुसलेली आहे असा त्याचा हेतू होता. पण कुणालने तिच्यासाठी छोटी बर्थडे पार्टी ठेवली होती. कुणाल एक नवीनच बिझनेसमन होता. अर्जुनला त्याची जास्त माहिती नव्हती. पार्टीत तो तिला केक भरवण्याचे फोटो त्याच्या फोनवर जातात आणि तो जोरात फोन आपटतो. माझ्या बायकोला पुन्हा पुन्हा हात लावण्याची हिंमत कशी होते याची? ती फक्त माझी आहे. आणि तो कुणालचे हातपाय मोडण्यासाठी गुंड पाठवतो. कुणालला लागलेले पाहून तर मी खूप रडते. तू त्याला का सांगत नाही सगळं खरं खरं? कुणाल, मी त्याला सगळं खरं सांगितलं असतं, पण आमच्यात अजून ते विश्वासाचं नातंच निर्माण झालं नाही. नवरा बायकोचे संबंध नाहीत आणि हे सर्व मला तो मुद्दाम त्रास देण्यासाठी करत आहे. त्याचा त्रास मात्र तुला होत आहे. मला माफ कर. सर्व सत्य समजेल तेव्हा नक्कीच त्याला पश्चाताप होईल. तुमच्या मी या बेबीच्या नादात तोपर्यंत माझा जीव जाऊ नये म्हणजे बरं. अर्जुन आल्यावर ती त्याला याचा जाब विचारते. तुझं नक्की काय बिनसलं हे मला समजेल का? तू त्याला भेटणं बंद कर. हे मला सांगणारा तू कोण? मी तुझा नवरा आहे. ते फक्त जगाला दाखवण्यासाठी तू माझा नवरा आहेस. पण या 4 भिंतीच्या आत आपल्यात काय चालतं हे फक्त आपल्यालाच माहीत आहे. आपल्यात अजून नवरा बायकोचं कोणतंही नातं नाही. त्यामुळे तू माझ्यावर असा हक्क सांगू शकत नाहीस. का तू असा माझा खेळ मांडला आहेस? तुझ्या हट्टामुळे तू माझी जुनी ओळख पुसलीस आणि तरीही मी शांत आहे. पण तुझी पत्नी बनवून राहिली आहे. पण तरी तू समाधानी नाहीस ना, मला समाधानाने जगू देत आहेस. पुन्हा जर तू कुणाला असं काही केलं तर याद राख, मी तुला सोडणार नाही. तिच्या बोलण्यावर त्याचा संशय वाढतच जातो. तो रागात खूप दारू पिऊन गाडी चालवत होता आणि त्याचा अपघात होतो. तो हॉस्पिटलमध्ये असतो. तरी ती अजून त्याला बघायला आली नव्हती. एका जागी बसून तो शांतपणे विचार करत होता. कुणालसाठी ती कासावीस झाली होती, पण मी तिचा नवरा असून सुद्धा मला पाहायला नाही आली. आणि मग त्याला तिचे शब्द आठवतात. नवरा बायकोचं नातं नव्हतं अजून त्यांच्यात. पहिल्याच रात्री त्याने तिचा अपमान केला होता आणि तिथून पुढे तिला त्रास व्हावा म्हणून किती काय काय केलं होतं. मग काय येईल ती माझ्यासाठी? फक्त कागदोपत्री नवरा असणं आणि मनाने शरीराने एखाद्याचा होऊन जाणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तो फक्त तिचा कागदोपत्री नवरा असल्याचा हक्क दाखवायचा, पण त्याने तिला मनाने शरीराने स्वीकारलं नव्हतं. तो तिचा तिरस्कार करत होता की प्रेम, आता त्यालाच कळत नव्हतं. त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं. तो घरी आला. त्याची सगळी कामं तिलाच करायची असतात. ती त्याला जेवण भरवत असते. त्याचे कपडे बदलताना त्याचं पिळदार शरीरयष्टी पाहून तिचे गाल लाल झाले होते. त्याच्या शरीराला तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श झाल्याने त्याच्याही अंगावर रोमांच उभे राहिले होते. तिचे केस त्याच्या चेहऱ्यावर येत होते आणि तिच्या छातीचा स्पर्श त्याच्या शरीराला होत होता. तिच्या शरीराच्या सुगंधाने तो वेडावत चालला होता. कपडे बदलून दूर झाली आणि तो नाराज झाला. ती दूर गेली म्हणून. आता त्याला ती आवडू लागली होती. मी तिला इतका त्रास दिला तरी तिने केलेली सेवा त्याला बरंच काही सांगून जात होती. ती त्याची रोज अशी सेवा करायची. एके दिवशी ती झोपलेली होती. तो तिच्या शेजारी झोपला होता, पण दोघात अंतर होतं. दिवसभराच्या कामाने थकून ती गाढ झोपली होती आणि चुकून तिचा हात त्याच्या छातीवर आला. बाहेर पाऊस पडत होता. हवेत पसरलेल्या गारव्यामुळे ती तशीच त्याच्याजवळ सरकली. तिचे श्वास त्याच्या छातीवर आदळत होते. त्यानेही तिला मिठीत घेतले. तो तिला प्रेमाने कुरवाळत होता. झोपेत किती छान वाटते नाही? ती झोपेत असताना त्याला ती खूप आवडायची. तिच्या पाठीवरून त्याची बोटे फिरली आणि तिला जाग आली. ती त्याच्यापासून दूर झाली. आता त्याला ती हवीहवीशी वाटत होती. तिनं प्रतिसाद दिला असता तर आज त्यांच्यात ते नाजूक नातं निर्माण झालं असतं. पण ती मात्र त्याच्यापासून लांब राहत होती. आणि एके दिवशी तिचा तो फोन पाहतो. त्यावर कुणालचे मेसेज दिसतात. तू अर्जुनला सगळं खरं खरं का सांगत नाहीस आपल्याबद्दल? नाही, मला त्याला काहीही सांगायचं नाही. पण का? कारण त्याचा माझ्यावर विश्वास नाही. ओके, जशी तुझी मर्जी. मेसेज वाचून तो विचार करतो की काय असेल हे सत्य. तिचं आणि कुणालच्या नात्याबद्दल तर नसेल. मी तिच्याशी जरी लग्न केलं असलं
तरी तो आधीपासून तिच्या आयुष्यात असण्याची शक्यता आहे. म्हणूनच ती माझ्यासाठी झुरत नाही, तळमळत नाही. मी तिला सुख देत नाही तरीसुद्धा तिला काही फरक पडत नाही. तो पुन्हा तिच्याशी खूप भांडतो, घाणेरडे आरोप करतो आणि सगळं सत्य जाणून घेण्यासाठी कुणालच्या घरी जातो. त्याच्या घरी तन्वी आणि कुणालचे एकत्र फोटो बघतो. मग तर त्याला आणखीनच राग येतो. तुला माहीत आहे ती माझी बायको आहे, तरीसुद्धा तुम्हा दोघांना असं वागताना लाज नाही वाटत? मी तुमचे मेसेज वाचले आणि तुम्हा दोघांना हातात हात घालून फिरताना पाहिले. कुणाल म्हणतो हे खरं आहे, पण तू तर तिला अजून तुझ्या पत्नीचा हक्क नाही दिलास. मग तुला काय फरक पडतो? ती माझी बायको आहे. फरक मला पडणार नाही तर कोणाला? अरे पण जर नवरा बायकोचं नातं नसेल तर ती तुझ्या आयुष्यात असल्याने किंवा नसल्याने तुला काहीच फरक पडला नाही पाहिजे. तू फक्त तिला त्रास देत आला आहेस आतापर्यंत, तरीही ती तुला काहीही बोलत नाही. तू तिची ओळख पुसून टाकलीस तरीसुद्धा ती शांत आहे आणि आता तर तू तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. मग यात काय खोटं आहे तू मला सांग. तुझ्यात आणि तिच्यात काय संबंध आहेत? मी नाही तुला सांगू शकत, कारण तन्वीने मला तशी शपथ घातली आहे. बघ, म्हटलं होतं ना, तुमचं नक्कीच काहीतरी चालू आहे जे मला माहीत नाही. पण तू समजतो असं काहीच नाही असं तर ती सुद्धा म्हणते. पण माझा यावर विश्वास नाही. चारित्र्यहीन बाई नवरा सोडून इतर पुरुषाच्या आणि इतक्यात कुणाल त्याच्या कानाखाली मारतो. खबरदार, जर तिच्याबद्दल एक वाईट शब्द बोललास तर. तुला लाज नाही वाटत? ती तुझी बायको आहे आणि असं बोलताना? तुम्हाला जर करताना लाज वाटत नसेल तर मला बोलताना का लाज वाटेल? सांग ना, कोण आहे ती तुझी? मूर्खा, ती माझी सख्खी बहीण आहे. इतके दिवस मी US ला होतो म्हणून तुझी आणि माझी ओळख नाही. ती इतकी पॉवरफुल आहे तरीही ती गप्प आहे, कारण ती तुझ्यावर प्रेम करते. आणि हे ऐकून तर अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. खरंच अर्जुन, तुला खूप हर्ट केलं आहेस. जे प्रोजेक्ट मिळवून तू तिच्याशी लग्न केलंस, खरं तर ते तिला मिळणार होतं, पण तिने तुला मिळवून दिलं. तिला ही स्पर्धा कायमची संपवायची होती, पण तिलाही माहीत नव्हतं की तू तिच्याशी लग्न करशील. तरीही तिने तुझ्याशी लग्न केलं आणि तुझ्यावर जास्तच प्रेम करू लागली. पण तू मात्र. अर्जुनच्या सर्व गोष्टी लक्षात येतात आणि तो तिची मागण्यासाठी जातो, पण ती त्याला सहजासहजी माफ करेल का? मी खरंच तिच्यावर खूप प्रेम करू लागलो आहे का? आणि त्याचं मन त्याला उत्तर देतं की हो. तो घरी जातो, पण ती घर सोडून गेली होती. तिचा फोनही बंद होता. तो वेडापिसा झाला होता. खूप शोधलं पण ती सापडत नाही. तो खूप रडतो. देवाकडे प्रार्थना करतो की फक्त एक संधी दे मला ती भेटू दे. आणि ती त्याला दिसली, एका बागेत विषण्ण अवस्थेत बसलेली. तिला सुखरूप पाहून जीवात जीव आला त्याच्या. तिच्यासमोर मान खाली घालून उभा राहतो. तू कुठे चालली होतीस मला सोडून? माझा एकदाही विचार केला नाहीस तू? आतापर्यंत तुझाच विचार करत होते म्हणून सगळं सहन केलं, पण आज तू माझ्या चारित्र्यावर संशय घेतलास, आमच्या पवित्र नात्यावर संशय घेतलास आणि मी यासाठी तुला कधीच माफ नाही करणार. नकोस करू माफ. मला शिक्षा दे, पण घरी चल. मी कोण लागते तुझी, त्या घराची? तुझा आणि माझा काय संबंध हे मलाच अजून कळलं नाही. मग मी काय येऊ? तो तिची हात जोडून माफी मागत होता. वेड्यासारखा तिच्या अंगाला झुंबत होता. त्याच्या स्पर्शाने तिचा ताबा सुटत होता, पण ती ठाम होती. ती अशी ऐकत नाही म्हटल्यावर मग तो तिला अलगद फुलासारखं उचलतो. ती त्याच्या बळकट बाहूमध्ये फुलासारखी विसावली होती. सोड सोड मला, मी नाही येणार. कशी येत नाही ते पाहतोच मी. तो तिला फ्रंट सीटवर बसवतो, घरी आणतो. ती गप्पच होती. तो तिच्यासमोर अपराध्यासारखा उभा. कोणीच बोलत नव्हतं. ती शांत होती. रात्र होते. ती बेडवर तोंड फिरवून झोपली होती, डोळ्यात अश्रू. तोही खिडकीतून बाहेर बघत होता. त्याचं मन त्याला सांगत होतं, तिने इतके दिवस माझ्या प्रेमासाठी सगळं सहन केलं. आता तिला मी पुन्हा त्रास देणार नाही. मी तिचा नवरा आहे आणि ती माझ्या प्रेमाची हक्कदार आहे. आज हा दुरावा कायमचा संपवून टाकणार. आणि तो तिच्याजवळ जाऊन तिला स्वतःकडे ओढतो. पारिजातकाच्या फुलासारखी हात लावताच ती अलगद त्याच्या मिठीत गेली. घट्ट, अगदी घट्ट मिठी मारली त्याने तिला. तिच्या अश्रूंनी त्याचा टी-शर्ट ओला झाला. त्याला काय करावे ते कळेना. तिला गप्प कसं करावं? तो तिचे अश्रू त्याच्या ओठांनीच पिऊन घेतो. त्याच्या ओठांच्या उष्ण स्पर्शाने ती थरारली. त्याने तिच्या गुलाबी ओठांवर ओठ ठेवले. दोघेही बेभान होऊन किस करत होते आणि तो तिच्या सर्वांगाला स्पर्श करत होता. किती आसुसली होती ती त्याच्यासाठी. ती त्याला स्वतःपासून दूर होऊ देईना. त्याने तिच्या सर्व शरीरभर किस केला. स्वर्गसुख, फक्त स्वर्गसुख होतं ते. आणि शेवटी ती तृप्त झाली, शांत झाली. नदी सागराला मिळते अशी ती त्याच्यात मिसळून गेली. खरंच आता तिचं वेगळं अस्तित्व काही शिल्लक राहिलं नाही. तो आज तिचा झाला होता, कायमचा. आणि ती त्याच्या कुशीत गाढ झोपली. पण तो अजूनही जागा होता.
त्याला ती झोपलेली पाहताना आवडायची पूर्वीपासून. तिच्या शांत, तृप्त, निरागस चेहऱ्याकडे एकटक पाहत होता तो आणि त्याचे अश्रू तिच्या गालावर पडत होते.